श्रोते हो नमस्ते. आपल्या सर्वांना शुभ दिवस. श्रोते हो, क्षणभंगूर जीवनामध्ये आपण किती दिवस आहोत आणि आपला कधी विकेट जाईल याची काहीच खबर नाही कोणालाच. श्रोते हो, आयुष्य जातं रुसण्यात, फुगण्यात, आबोला पकडण्यात आणि बऱ्याच वेळा आधी कोणी बोलावं यातही वर्ष निघून जातात. श्रोते हो, रुसला असेल कोणी तर स्वतः बोलून सुरुवात करून बघा, कारण या जीवनाच्या सर्व्हिसमध्ये कोणीच परमनंट नाही. आज आहे तर उद्या नाही. कारण श्रोते हो, शेवटी फक्त फोटो रूपी आठवणीत राहत असतो आपण. म्हणून जगून घ्या, बोलून घ्या, मन मोरात हसून सुद्धा घ्या. आणि जर आलंच रडायला तर रडून सुद्धा घ्या. जर नाचायची इच्छा असेल तर नाचून सुद्धा घ्या. श्रोते हो, पैसे नक्कीच कमवा, पण स्वतःसाठी सुद्धा थोडं जगा. कारण आपल्याला लहानपणी वाटत होतं आपण मोठं व्हावं, आणि आता मोठेपणी वाटतं आपण श्रीमंत व्हावं. आणि जेव्हा आपण म्हातार होतो ना, तेव्हा आपल्याला वाटतं आपण आता परत लहान व्हावं. पण असं होत नसतंय. बघा, पटतंय का? नक्की विचार करा. चला, आजही आपल्यासाठी सुंदर विचारांची ही शिदोरी, ही मालिका अशीच पुढे घेऊन आलोय. चला, करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना. चांगल्यातून चांगलं निर्माण होतं आणि वाईटातून वाईटच होतं. चांगल्या क्षणांना योग्य वेळीच एन्जॉय केलं पाहिजे, कारण ते क्षण पुन्हा येत नसतात. चांगल्या गोष्टी कुणालाही जास्त वेळ सांगत बसू नका, कारण एका विशिष्ट वेळेनंतर तुमची चांगली गोष्ट ही फक्त बडबड समजली जाते. जर नशिबात असेल तर निघून गेलेलं पण परत येईल, पण नशिबातच नसेल तर आलेलं सुद्धा निघून जाईल. त्यामुळं नको त्या अपेक्षा बाळगू नका. जे मिळतंय ते सांभाळायला शिका. भविष्याबद्दल निराश राहण्याचा आपल्याला अधिकार नसतो. प्रार्थना करताना व्यक्तीनं मंदिरात असणं आवश्यक नाही, परंतु मनात ईश्वर असणं आवश्यक असतं. जी व्यक्ती कायम दुःखाचं रडगाणं गात राहते, त्याच्या दारावर उभा असलेलं सुख सुद्धा बाहेरून परत जातं. हसणं तर सर्वांसाठी असतं, पण रडणं आणि हक्कानं बोलणं हे फक्त त्यांच्यासाठी असतं ज्यांच्यावर जीवापाड प्रेम असतं. आयुष्य हे एकदाच आहे, त्यात मीपणा नको. सर्वांशी प्रेमानं राहा. सोनं वितळलं की दागिने बनतात, माती नरम झाली की शेती बनते, पीठ नरम झालं की पोळी बनते. आणि अगदी अशाच प्रकारे माणूस नम्र झाला की लोकांच्या हृदयात त्याची जागा बनते. स्वतःचा शोध हा एकांतातच लागत असतो. मनुष्य स्वतः स्वतःचा मित्र आहे आणि स्वतः स्वतःचा शत्रू आहे. त्याच्या मनात जसे विचार येतात त्यानुसारच तो कार्य करत असतो. माणूस नावानं ओळखला जातो, पण स्वभावानं आठवणीत राहतो. जीवनात कोणताही खेळ खेळा, पण कोणाच्याही आयुष्याशी, भविष्याशी आणि भावनांशी तर कधीच खेळू नका. मनातील माणसं आणि पायातील बूट जर इजा करत असतील तर समजून जा, ते आपल्या मापाचे राहिले नाहीत. चांगलं वागणं, प्रामाणिक राहणं, सत्याच्या मार्गाने चालणं हा जीवनाचा आरसा आहे. जितका आपण त्याचा वापर करतो तितकी आपली चमक वाढते. उशीर लागेल, परंतु सत्य जिंकत असतं. सगळ्या गोष्टी माझ्याच मनाप्रमाणे घडल्या पाहिजेत हा हट्ट हेच दुःखाचं मूळ कारण असतं.
तुम्ही कितीही दानधर्म करा, पुण्य कमवा, जर तुम्ही आई वडिलांना सांभाळण्यात असमर्थ राहिलात तर तुम्ही केलेलं दान, धर्म, पुण्य हे सगळं व्यर्थ असतं. कोणाला इतकी पण वाट बघायला लावू नका की वाट बघणाराच दूर निघून जाईल. प्रेयसीला पत्नी व्हायचं असतं आणि पत्नीला प्रेयसी. कोणताच पुरुष कुठल्या स्त्रीला पूर्ण मिळाला नाही. यश कधीच तुमच्या दारात येत नाही. तुम्हाला त्याच्यापर्यंत संघर्ष करून पोहोचावं लागतं. काही गोष्टी जोपर्यंत स्वतःसोबत होत नाहीत तोपर्यंत त्या गोष्टींना किती त्रास होतो हे माणसाला कळत नाही. आपण स्वतः किती प्रामाणिक किंवा प्रांजळ मनाचा असलो तरी जग आपल्यावर विश्वास ठेवेलच असं नसतं. त्यामुळे जगाचा खूप जास्त विचार करणं हे सोडलं पाहिजे. लग्नानंतर झालेलं प्रेम हे प्रेम नसतं. मोकळी कितीही मिळाली तरी मर्यादा आणि संस्कार यांचा समतोल ठेवावाच लागतो. लोखंडाचा गंज हेच त्याच्या नाशाचं कारण बनतं. माणसाचंही तसंच आहे. त्याचा अहंकार त्याला संपवत असतो. काही प्रश्न असे असतात त्यांना प्रश्नच राहू दिलेलं बरं असतं. उत्तर शोधायला गेलं की गुंता आणखी वाढत जातो. मैत्रीचा मोती कुणाच्याही भाग्यात नसतो. सागराच्या प्रत्येक शिंपल्यात मोती नसतो. जो विश्वासानं मैत्री जपतो तोच खरा मैत्रीचा मोती असतो. ज्ञानी आणि उच्च शिक्षित लोक सर्वोच्च पदावर असली की देव, देश, धर्म हे संकटात येत नाहीत. एकमेकांबद्दलची आपुलकी कधीही कमी न होणं हा सगळ्यात मोठा सन्मान आणि सौंदर्य आहे. शब्द हे एका चावीसारखे असतात. कधी मन मोकळे करतात तर कधी तोंड बंद करतात. जोपर्यंत एखाद्यावर अप्रिय प्रसंग बेतत नाही तोपर्यंत त्याला परिस्थितीचं गांभीर्य कळत नाही. कुणालाही कमी लेखू नका, टर उडवू नका, टोचून बोलू नका, टोमणे मारू नका, पान उतारा करू नका आणि कुणाच्या गरिबीवर हसू नका. कारण नियतीचा पलटवार हा केव्हाही होईल हे सांगता येत नाही. काही परिस्थिती आपल्याला संयम ठेवायला शिकवतात आणि संयम आपल्याला जगायला शिकवतो.